आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती आदरणीय शैलेशदादा वडनेरे यांना वाढदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर अतिशय अभ्यासू असं नेतृत्व आहे आणि त्यांना निवडणुकीचा चांगल्या निवडणुका त्यांनी मागे आमदारकीचं विधानसभेची निवडणूक लढवली. आता ते सलग दुसऱ्यांदा नगर परिषदेमध्ये चांगल्या मतांनी निवडून आलेले. थोड्याच दिवसानंतर काही येणाऱ्या काळामध्ये ते लवकरच वकील म्हणून देखील या नगरपालिकेमध्ये त्यांचं पदार्पण होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघून प्रत्येकाने एक आदर्श घेतला पाहिजे की ते स्वतः एक इंजिनियर आहेत आणि शिक्षणाला कोणती वयाची मर्यादा नसते. अजूनही ते शिक्षण ते घेत असतात. त्यामुळे प्रत्येक माणूस हा कायम विद्यार्थी असतो. हे त्यांच्याकडनं आपण नेहमी शिकलं पाहिजे. आणि त्यांची जी कामाची शैली पाहता प्रत्येक नाविन्य उपक्रम ते त्या ठिकाणी राबवत असतात. सायकलिंग असेल किंवा अनेक स्पर्धा असेल, क्रिकेटच्या बाबतीमध्ये असेल, तरुणांसाठी युवकांसाठी ते चांगले एक आदर्श देखील आहेत. चांगला प्लॅटफॉर्म त्यांना ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. नक्कीच शैलेशदादा वडनेरे यांना मी या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि पाणीपुरवठा सभापती म्हणून ते चांगलं काम करत आहेत. त्यांच्यामध्ये ज्या शासनाच्या बाबतीत ज्या काही योजना येत असतात, पाणीपुरवठा असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमच्या त्याबद्दल असेल, त्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अतिशय शासनाच्या मागे ते चांगला पाठपुरावा करत असतात. आणि यावेळेस डॅम देखील पाऊस चांगला पडलेला असून डॅम पूर्णपणे 100% भरलेले आहेत. आणि नवीन या बदलापूर शहरासाठी पाणी पुरवठा चांगला होण्यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या काळासाठी जे आपल्याला आवश्यक असणारे नवीन डॅम आहेत, आदरणीय आमदार खत्री साहेब असतील, आपल्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आहेत आणि गटनेते आहेत प्रभाकरजी पाटील आहेत राष्ट्रवादीचे, या सर्वांच्या सहभागाने यांच्यासोबत राहून या नवीन योजना त्या नक्कीच पूर्ण करतील अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि एक आरोग्य सभापती म्हणून मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना एक चांगलं निरोगी आरोग्य त्यांना लाभू दे, एवढीच या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.